नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवत आहोत उपवास स्पेशल आषाढी एकादशी रेसिपी. यामध्ये आज आपण बनवणार आहोत 1 वाटी वरईच्या तांदळापासून आणि अर्धी वाटी साबुदाण्यापासून उपवासाचा भन्नाट असा नाश्ता. सारखे आपल्याला 30 साबुदाणा खिचडी किंवा मग साबुदाण्याचे थालीपीठ किंवा वरईचा भात खाऊन कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळेस हा भन्नाट वेगळा उपवासाचा नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहे. मग एक मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये साबुदाणा टाकून आणि वरई टाकून घेऊ. छान असं बारीक फिरवून घेणार आहे. मस्त असं फिरून झालेले आहे. जास्त बारीक नाही केले तरी चालतं. तर मग इथे आपले मिश्रण बारीक करून झालेले आहे. तर मग ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. मग त्यानंतर एक छोटी वाटी दही घेतले होते ते टाकून घेऊ. मग चमच्याने मिक्स करून घेऊ. मग त्यानंतर 2 मिरच्या टाकून, एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची होती ते कट करून घेतलेले आहे ते टाकून घेऊ. मग त्यानंतर थोडं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपले बॅटर मिक्स करून झालेले आहे. आता मिक्स करून झाल्यावरती त्यावरती 10-15 मिनिटे झाकण ठेवून म्हणजे मग आपले बॅटर चांगल्या प्रकारे फुगते. आता आपले बॅटर चांगले फुगलेले आहे. मग त्यानंतर इडली पात्र घ्यायचं, त्याला तेल लावून घेऊ म्हणजे आपली इडली चिकटणार नाही. मग त्यामध्ये ते बॅटर चमच्याने सर्व इडली पात्रामध्ये टाकून घेऊ. मग सर्व इडली पात्रे भांड्यामध्ये ठेवून घेऊ. मग गॅस चालू करून गॅसवरती ठेवून 10-15 मिनिटे इडली छान अशी वाफवून घेऊ. मग आता 15 मिनिटांनी झाकण काढून पाहू. मस्त अशी इडली तयार झालेली आहे. आता आपण इडलीचे पात्र काढून घेतलेले आहे. मग इडली थोडी थंड झाल्यावरती काढून घ्यायची. गरम असताना इडली काढली तर आपली इडली तुटू शकते, त्यामुळे इडली थंड झाल्यावरच काढायची. पाहू शकता मस्त अशी तयार झालेली आहे. आपली इडली थोडी सुद्धा चिकटलेली नाही. आता सर्व इडल्या काढून घेऊ. मग तुम्ही गरमागरम चटणी सोबत सर्व करू शकता. तोपर्यंत इकडे आपण शेंगदाणे भाजून घेऊ. मंद गॅस करून छान असे भाजून घेऊ. कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजलेले आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे टाकून शेंगदाण्याची साल काढलेली होती ते टाकून घेऊ. आता ते टाकून झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. पाणी टाकून बारीक करून घेऊ. पाहू शकता मस्त असं बारीक झालेले आहे. आता इकडे गॅसवर छोटं पातेले ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून ते चांगले गरम झाले की त्यामध्ये ते चटणीसाठी फिरवलेले बॅटर त्यात टाकू. छान असा चटणीला तडका दिलेला आहे. मग त्यात चवीनुसार थोडं गूळ टाकू आणि चवीनुसार 1 चमचा मीठ टाकू. मग ते मिक्स करून घेऊ. मग मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे ही रेसिपी कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. पारंपरिक व चविष्ट मराठी रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.